गंगापूर पोलिसांची मोठी कामगिरी. सराईत चेन स्नॅचर टोळी जेरबंद. 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. 16 मोबाईल, 7 चोरीच्या मोटारसायकली जप्त. 7 गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात गंगापूर पोलिसांना यश. नाशिक शहरातील नागरिकांच्या गळ्यातील चेन आणि मोबाईल हिसकावून दहशत माजवणाऱ्या सराईत चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश करण्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मोठं यश आलंय आणि या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्या ताब्यातून 16 विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, 7 चोरीच्या मोटारसायकली आणि सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 8 जुलै 2026 रोजी कॉलेज रोड परिसरात एका नागरिकाचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सततच्या पाठलागाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. मुंबईहून नाशिककडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घाटी टोलनाक्यावर सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी R15 मोटारसायकलवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि सुमारे 40 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतलेला आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी नाशिक शहरातील मोबाईल आणि चेन स्नॅचिंगसह मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. या कारवाईत गंगापूर पोलीस ठाण्याचे 1, अंबड पोलीस ठाण्याचे 4, वाशिंद पोलीस ठाण्याचे 2 असे एकूण 7 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे. काही गुन्ह्यांमध्ये आरोपी अद्याप पाहायचे आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवलेला आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेली आहे.